ओबीसी अंतर्गत जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रचलित कार्यपद्धतीची नव्याने मांडणी करणारी प्रारूप अधिसूचना म्हणजे जी आर नाही जारी करून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांचे उपोषण आंदोलन संपविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी ठरले। सगळे सोयरे शब्द नव्याने समाविष्ट करण्यात आला असला तरी त्याच्या व्याख्येत पितृसत्ताक पद्धतीनेच नातेवाईक असलेल्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। तर नातेवाईकांच्या जात दाखल्याच्या व शपथपत्राच्या आधारे अर्जदारास कुणबी दाखला मिळवण्यासाठी आधी गृह चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे मोठे आंदोलन करूनही मराठा समाजाच्या हाती प्रत्यक्षात किती व काय पडले याबाबतचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। तो या व्हिडिओतून सविस्तर जाणून घ्यायचा प्रयत्न करू। सरकारने या संदर्भात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग या जाती प्रमाणपत्र आणि पडताळणी विनियमन अधिनियम 2000 यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी सरकारने जी.आर. जारी केला आहे। त्यासाठी सूचना व हरकती सादर करण्यासाठी 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली। ज्यांचा या दुरुस्त्यांना विरोध आहे त्यांना त्या लेखी स्वरूपात सादर करता येणार असून त्याचा विचार केल्यानंतर सरकार अंतिम निर्णय घेणार आहे। सगळे सोयरे या शब्दाच्या व्याख्येत सध्या पितृसत्ताक पद्धतीनेच असलेले नातेवाईक समाविष्ट असून त्यात मातृसत्ताक पद्धतीने निर्माण झालेली म्हणजेच आजी, मावशी, आत्या यांच्या जात प्रमाणपत्रांच्या पुराव्यांच्या आधारे अर्जदारांना जात प्रमाणपत्रे द्यायची असतील तर हा निर्णय केवळ मराठा समाजापुरताच घेता येणार नसून तो अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्वांसाठी घ्यावा लागणार आहे। त्यांना राज्यघटना आणि केंद्र सरकारच्या कायद्यामुळे आरक्षण मिळाले असून त्या अंतर्गत नियमांमध्ये दुरुस्त करून केवळ एका राज्यासाठी मातृसत्ताक पद्धतीच्या नातेवाईकांना आरक्षण राज्य सरकारला देता येईल का या कायदेशीर मुद्द्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जरांगे यांनी आंतरवली सराटीतून निघताना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती। काका, मामा, आत्या, मावशी इत्यादी सगळे सोयऱ्यांकडे कुणबी प्रमाणपत्र असल्याचे त्याचे शपथपत्र हा पुरावा मानून अर्जदारास कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगे यांची मागणी होती। पण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकारने मान्य केलेली नाही। सगळे सोयरे हा शब्द प्रयोग जात प्रमाणपत्र आणि पडताळणी विनियमन अधिनियमात समाविष्ट करण्यात येणार असला तरी त्यात प्रचलित पितृसत्ताक पद्धतीच्या नातेवाईकांचाच समावेश राहील। मातृसत्ताक पद्धतीच्या नातेवाईकांचा समावेश करण्याचा अधिकार राज्य सरकारला नसून तो केंद्र सरकारला आहे। त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल असे उच्चपदस्थ सूत्रांनी आणि बऱ्याचशा तज्ज्ञांनी कालपासून सांगितलंय, आपण बघतोय। त्याचबरोबर केवळ सगळे सोयऱ्यांचे जात प्रमाणपत्र व शपथपत्राच्या आधारे अर्जदारास कुणबी प्रमाणपत्र मिळणार नसून त्यासाठी आधी गृह चौकशी होणार आहे। जात प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याकडून संबंधितांची सखोल चौकशी करून सजातीय विवाह संबंधातील नातेवाईक असल्याचे पुरावे तपासले जातील। विवाह नोंदणीची पद्धत गेल्या 40-50 वर्षात प्रचलित असून त्यापूर्वीच्या विवाहांची नोंदही अनेकांकडे उपलब्ध नाही। त्यामुळे जे सजातीय होते की आंतरजातीय याचे पुरावे सादर करणे जरा अवघड होणार आहे, याचा देखील विचार केला पाहिजे। जरांगे यांनी आरक्षण मिळेपर्यंत सर्व मराठा विद्यार्थ्यांना 100% मोफत शिक्षणाची मागणी केली होती, पण त्यांना ओबीसींच्या धर्तीवर 50% शिक्षण शुल्कात सवलत मिळणार आहे। हा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात 2017 मध्येच घेण्यात आला आहे। त्याचा लाभ समाजातील विद्यार्थ्यांना मिळत आहे। मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत शासकीय नोकर भरती होऊ नये आणि करायची असल्यास समाजासाठीच्या जागा रिक्त ठेवाव्यात ही जरांगे यांची मागणीही सरकारने मान्य केलेली नाही। जरांगे यांच्या प्रचंड मोर्चामुळे सरकारवर मोठा दबाव आला होता, पण सरकारने आवळा देऊन कोवळा काढत जरांगे यांचे आंदोलन संपवण्यात यश मिळवले आहे। यात सिंहाचा वाटा आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांचा। सरकारने कुणबी प्रमाणपत्रांसाठी अधिनियमात बदल करण्यासाठी प्रारूप अधिसूचना जारी केली असली तरी समाजाला हक्काचे आरक्षण देण्याची आमची मागणी व लढा कायम आहे। कुणबी प्रमाणपत्रांना लाभ अधिकाधिक समाज बांधवांना देण्याचे सरकारने प्रयत्न करावेत। ज्यांच्याकडे कुणबी नोंदीचे पुरावे नसतील त्या समाज बांधवांना स्वतंत्र आरक्षण मिळावे असं विनोद पाटील हे आरक्षण याचिकाकर्ते यांची प्रतिक्रिया आहे। सगळे सोयरे या शब्दाचा व्याख्यात व्याही म्हणजे मुलगा व मुलगा दोघांकडील नातेवाईक असा समाजशास्त्रीय पद्धतीने अर्थ लावणे अपेक्षित आहे। केवळ पितृसत्ताक नव्हे तर मातृसत्ताक पद्धतीने सजातीय विवाह संबंधातून निर्माण झालेले नातेवाईक असा अर्थ लावला जाणे अपेक्षित आहे। तशी नियमांमध्ये दुरुस्त करण्याचा राज्य सरकारला कायदेशीर अधिकार आहे। सरकारच्या निर्णयाचा लाभ समाज बांधवांना मोठ्या प्रमाणावर होईल, मात्र मराठवाड्यात केवळ 30,000 नोंदी सापडल्याने निजामकालीन गॅजेटियर, जनगणना अहवाल आदी वेगवेगळे आणखी पुरावे गृहीत धरून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे मिळावीत अशी आमची मागणी आहे। ही प्रतिक्रिया आहे डॉक्टर बाळासाहेब सराटे हे जे आरक्षण याचिकाकर्ते, मराठा आरक्षण याचिकाकर्ते यांची। आता कालपासनं जे आंदोलन
मनोज जरांगे यांचं सुरू होतं ते एकनाथ शिंदे यांना स्थगित करण्यात यश आलं आहे. पण त्या ठिकाणी आपण बघितलं असेल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी अनुपस्थित होते. एकनाथ शिंदे हे म्हणताय की हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे, दोन उपमुख्यमंत्री आणि सर्वांनी मिळून घेतलेला निर्णय आहे. जर हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे, GR म्हणून त्याला संबोधित असाल, तर त्याच मंत्रिमंडळातले छगन भुजबळ ह्या GRला विरोध कसं काय करता, हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. हा व्हिडिओ याच्यासाठी होता की कालचं आंदोलन स्थगित झाल्यानंतर जे प्रारूप अधिसूचना म्हणा किंवा मसुदा म्हणा किंवा गव्हर्नमेंट म्हणते त्याप्रमाणे GR म्हणा, हे जे डॉक्युमेंट मनोज जरांगे यांना दिलं आहे, किंबहुना ते मराठा समाजाला सरकारने दिलं आहे, त्यात नेमकं मराठा समाजाच्या पदरात काय पडलं, एवढं मोठं आंदोलन करून समाजाच्या पदरात आणि हाती काय लागलं आहे, याच्याबद्दल हा सखोल विश्लेषण करणारा व्हिडिओ होता. तुमचं या व्हिडिओबद्दल काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. आपल्या रोकठोक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच चॅनलचे व्हिडिओज बघा, ते व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा, त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.